नमस्कार मित्रांनो. आज आपण बाजारात जसे खारे शेंगदाणे मिळतात तसेच आज घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला असे आकाराने मोठे असलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात. इथे मी एक प्लेट भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. जर तुम्हाला असे शेंगदाणे नाही मिळाले तर तुम्ही सोलापुरी शेंगदाणे देखील घेऊ शकता. मी इथे कढईमध्ये 3 ग्लास पाणी घेतलेले आहे. पाणी थोडं गरम झाल्यावर यामध्ये 4 चमचे मीठ ॲड करूयात. आपण झटपट खारे शेंगदाणे बनवतोय त्यामुळे शिजवून घेत आहोत. तुम्ही हवं तर रात्रभर मिठाच्या पाण्यात सुद्धा शेंगदाणे भिजवून घेऊ शकता. आता यामध्ये शेंगदाणे टाकून यावर झाकण ठेवून 5-6 मिनिटे मीडियम गॅसवर शेंगदाणे शिजवून घेऊयात. यामध्ये मीठ जरा जास्तच घालायचं म्हणजे शेंगदाणे खाताना मस्त खारट लागतात. आता 5-6 मिनिटे झालेले आहेत आणि शेंगदाणे पण मस्त शिजले आहेत. शेंगदाणे शिजले हे कसं ओळखायचं तर यावर अशा सुरकुत्या पडतात म्हणजे शेंगदाणे मस्त शिजले आहेत. आता यांना आपण काढून घेणार आहोत. हे शेंगदाणे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. एका पातेल्यावर चाळणी ठेवून शेंगदाणे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे 2 मिनिटे असे चाळणीवर पसरवून ठेवू म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल. आता 2 मिनिटांनी एका कॉटनच्या कापडावर हे शेंगदाणे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. कॉटनचा कापड पाणी लवकर ॲब्सॉर्ब करून घेतो म्हणून शक्यतोवर तुम्ही पण कॉटनचाच कपडा घ्या. एक 10 ते 12 मिनिटे लागतात हे शेंगदाणे कोरडे व्हायला. 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत. शेंगदाणे पण छान कोरडे झाले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता एका कढईमध्ये एक वाटीभर मीठ घेऊन लो टू मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटे मीठ प्रीहीट करून घेऊयात. आता मीठ पण 10 ते 12 मिनिटे छान प्रीहीट झालेले आहे. यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूयात. यामध्ये मी अर्धे शेंगदाणे भाजून घेत आहे. गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे. मोठा गॅस नाही करायचा. मुलं कुठे सहलीला जात असतील किंवा तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर टाइमपास म्हणून तुम्ही हे खारे शेंगदाणे सोबत नेऊ शकता किंवा घरामध्ये सुद्धा लहानशा भुकेच्या वेळेस तुम्ही हे खारे शेंगदाणे खाऊ शकता. पहा आता मीठ शेंगदाण्याला चिकटलं आहे, पण जसजसे शेंगदाणे भाजले जातील तसतसे ते कोरडे होतात. एक 9 ते 10 मिनिटे लागतात हे शेंगदाणे भाजायला. गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे. गॅस फुल केला तर मीठ खूप गरम होतं, शेंगदाणे असे जळले जातात आणि मग त्याची टेस्ट पण बिघडते. म्हणून लो टू मीडियम गॅसवरच सारखं हलवत शेंगदाणे नीट भाजून घ्यायचेत. एक 7-8 मिनिटांनंतर पहा शेंगदाण्याला चिकटलेलं सर्व मीठ निघून गेलं आहे. शेंगदाणा असा हातावर चोळून बघायचा. बघा शेंगदाण्याचा साल सहज निघत आहे आणि त्याचा कलर पण चेंज झाला आहे. म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत असं समजायचं. आता हे शेंगदाणे अशा पद्धतीने मीठ चाळून प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर पहा भट्टीसारखेच खारे शेंगदाणे घरच्या घरीच बनले आहेत. हे मीठ थंड झाल्यावर डब्यात भरून तुम्ही रियूज करू शकता. पण आपले शेंगदाणे खारे करायचे राहिले आहेत तर यामध्ये राहिलेले शेंगदाणे घालून अशाच पद्धतीने भाजून घेऊयात. तर पहा आपले खरमुरे किंवा खारे शेंगदाणे बनवून तयार आहेत. तुम्ही याला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. 8 ते 10 दिवस असेच्या असेच राहतात. खायला खूप टेस्टी लागतात. तर आपले शेंगदाणे छान कडक आणि टेस्टी बनलेले आहेत. शेंगदाणे नक्की एकदा बनवून खाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.